नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या 37 खासदारांसाठी निरोप समारंभाच्या भाषणात त्यांचं योगदान आणि संसदेत असलेल्या अनुभवाबद्दल प्रशंसा केली. त्यांनी म्हटलं की या सभागृहात निरोप घेणारे सर्व सदस्य हे संसदीय कार्यक्षेत्रातील महान अनुभवाची साक्ष आहेत. ते म्हणाले की देवेगौडा, खरगे आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा भाग संसदेत घालवला आहे आणि त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान मोदींनी सदस्यांना समाजातील जबाबदाऱ्याप्रती समर्पणाची भावना शिकवण्याचं आवाहन केलं. संकटकाळात सभागृहाचं नेतृत्व करणारे उपसभापती हरिवंशजी यांच्या योगदानावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. हरिवंशजी मृतभाषी असून संकटकाळात ते सभागृहाचे नेतृत्व करतात आणि त्यांचा अनुभव मोठा आहे, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कामाची कदर केली आणि त्यांच्या देशभरातील कार्याची चर्चा केली. नवीन खासदारांना अनुभव मिळण्याची संधी असते, असं सांगत मोदींनी संसदीय प्रणालीमध्ये दुसऱ्या मताचं महत्त्व सांगितलं. दुसरे मत प्रत्येक चर्चेला एक नवीन दिशा देतो, ज्यामुळे निर्णय प्रक्रिया समृद्ध होते, असं ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या मते संसदीय कामकाज हे एका मुक्त विद्यापीठासारखं आहे, जिथे प्रत्येक सदस्याला शिकण्याची संधी मिळते. त्यांनी निवृत्त होणाऱ्या खासदारांचं भविष्य उज्ज्वल असल्याचं सांगितलं आणि त्यांचे योगदान भविष्यकालीन संसद सदस्यासाठी एक मार्गदर्शक ठरेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनसेचा पारंपरिक मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी केली जात आहे. भव्य स्टेज तयार करण्यात आलं असून मोठ्या प्रमाणावर खुर्च्यांची मांडणी केली आहे. राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडणार आणि पक्षाची आगामी भूमिका काय असेल याबाबत उत्सुकता आहे. विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्यानं या युतीवर राज ठाकरे काय भाष्य करतात याबाबतही सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या महसूल खात्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत या घोटाळ्याची कबुली दिली. शुद्धलेखनातील चुका सुधारण्याच्या बहाण्याने पुणे जिल्ह्यात काही महसूल अधिकाऱ्यांनी 7-12 उतार्यांमध्ये परस्पर बदल केले आणि यामुळे 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांना फसवलं. कायमची जमीन मालकी हक्क बदलले गेले असून या गैरव्यवहारासाठी कलम 155चा बेकायदेशीर वापर करण्यात आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बाबी गंभीर मानून त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. या विरोधात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून त्याच्या अहवालानुसार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. कायमची जमीन मालकी हक्कांमध्ये फेरफार, बेकायदेशीर आदेश आणि खासगी हितसंबंधांचे रक्षण करणे अशा गंभीर अनियमितता प्रकट झाल्या आहेत. मंत्री बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिलेल्या कबुलीनुसार हे प्रकरण महसूल खात्यातील सर्वात मोठा घोटाळा ठरू शकतो. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी दोषींवर कारवाई होईल अशी ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना 6 मार्च रोजी एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात रोहित पवार यांचा उल्लेख असून अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. अजित पवार हे मुंबईहून बारामतीला जात होते, तेव्हा बारामती विमानतळावर त्यांचा विमान अपघात झाला. विमान उतरत असताना नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनीला धडकलं. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. रोहित पवार यांनी या अपघाताच्या संदर्भात राज्य सरकारकडून सीबीआय चौकशीसाठी पत्र न गेल्याचा संशय व्यक्त केला होता. अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूबाबाचं कृत्य खूपच धक्कादायक आणि चकित करणार आहे. त्याने धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार केले आणि त्याच्या कृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्या वर्तमानातील अपघाताचे प्रमाण अधिकच वाढलं. या प्रकरणी नाशिकमध्ये महिलेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि अशोक खरातवर गुन्हा दाखल होऊन त्याला पोलीस कोठडी दिली गेली आहे. अशोक खरातने फसवणूक करण्याच्या कृत्यांमुळे महिलांचा विश्वास आणि सुरक्षा धोक्यात आणली आहे. या प्रकरणात पोलिसांनी व्हिडिओ आणि तक्रारीच्या आधारावर तपास सुरू केला असून त्याचे आणखी किती गुन्हे होऊ शकतात हे सध्या तपासलं जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अशोक खरातच्या ताज्या प्रकरणांमध्ये राजकीय नेत्यांचा, अधिकारी आणि सेलिब्रिटींचा सहभागाने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. त्याच्या संस्थानाचं कनेक्शन आणि एकनाथ शिंदे यांच्या काळातील मंदिर दर्शन यामुळे त्याची लोकप्रियता काही प्रमाणात वाढली होती. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या परिस्थितीमुळे भारतात LPG आणि LNGचा तुटवडा निर्माण झाला आहे, जो भविष्यात गॅसच्या किमतीत वाढ होण्याचा धोका निर्माण करतो.
त्यातच गॅसची कमतरता खत निर्मितीवर प्रतिकूल परिणाम करू शकतो, कारण शेतमाल उत्पादनासाठी गॅस आवश्यक आहे. तसेच या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने 600 कोटी रुपयांची वॉर चेस्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीचा उपयोग आपत्कालीन स्थितीमध्ये गॅस पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केला जाईल. खास करून युरिया खत निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना गॅसची नियमित पुरवठा होईल. यासाठी गॅस कमी पडल्यास सरकार स्पॉट मार्केटमध्ये गॅस खरेदी करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून खत निर्मिती प्रक्रियेत खंड पडू नये. यामुळे शेतकऱ्यांवर कमी उत्पादन आणि आर्थिक तोट्याचा धोका कमी होईल. मध्य पूर्वेतील युद्ध आणि महागाईच्या वाढत्या संकटामुळे संपूर्ण जगावर गंभीर परिणाम होत आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे भारतात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. LPG सिलेंडरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे आणि त्याच्याशी संबंधित पुरवठ्याच्या समस्येमुळे सामान्य जनतेची अवस्था गंभीर झाली आहे. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांना लांबच लांब रांगेत उभं राहावं लागत आहे, ज्यामुळे त्यांचं दैनंदिन जीवन अधिक त्रासदायक बनलं आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ चिंतेचं कारण ठरत आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमती $100 प्रति बॅरेलच्या आसपास पोहोचल्या आहेत, ज्यामुळे तेल कंपन्यांची चिंता वाढली आहे. या वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली तर रोजच्या जीवनातील आवश्यक वस्तू जसे की भाजीपाला, किराणा आणि इतर वस्तू महाग होतील. इंधनाच्या किमतीतील वाढीमुळे इतर वस्तूंच्या किमतीतही वाढ होईल आणि त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे. नवी मुंबईतील घरगुती LPG गॅसच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगांमध्ये उभं राहावं लागत आहे. वाशी येथील नाकोडा SP गॅस वितरण केंद्रावर आज शेकडो ग्राहकांची लांबच लांब रांग पाहायला मिळाली. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्यानं ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी.